नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्नच असतो। तर आज आपण बनवतोय घरातील साहित्यात कमीत कमी मेहनतीत होणारा, वरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत असा खमंग नाश्ता। रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे। आता गव्हाचे पीठ मी एका भांड्यात काढलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुम्ही रेड चिली फ्लेक्स घालू शकता। चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घालूयात। चमचाभर तेल घालायचे आणि मिक्स आपल्याला हे करून घ्यायचे। हे जिन्नस सर्व आपल्याला कोरडे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालून पातळ किंवा घट्ट न करता याचा आपल्याला चपातीला आपण जशी कणिक मळतो तशी कणिक इथे मळून घ्यायची। आता ही मळलेली कणिक आपल्याला 5 मिनिटं बाजूला झाकण लावून ठेवून द्यायची। तर दुसरीकडे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं सुद्धा मी व्यवस्थित इथे काढून घेतलेले आहेत। आता हे उकडलेले बटाटे आपण किसून घेऊयात किंवा तुम्ही इथे स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता। बटाटे इथे व्यवस्थित असे किसून झालेले आहेत। त्यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात। तर आपण इथे हळद घालायची आहे, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला घालायचा आहे। यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता। यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा तुम्ही घालू शकता, पण लहान मुलं असतील तर तुम्ही इथे लाल तिखटच घालू शकता। आता हे सर्व घालून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे तयार मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत। तर दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। तुमच्याकडे नसेल तर गव्हाच्या पिठामधलंच 2 चमचे गव्हाचं पीठ तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून अशा प्रकारे याची स्लरी अशी बनवून घ्यायची। व्यवस्थित असं गुठळण होऊ देता आपल्याला ही व्यवस्थित अशी फेटून घ्यायची। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता आपण बाजूला ठेवून दिलेली कणिक पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून आपण व्यवस्थित अशी मळून घेऊयात। आता मळलेल्या कणकेपैकी एक उंडा घेऊन पिठात घोळवून घेऊयात आणि याची मध्यम जाडीची चपाती आपण लाटून घेऊयात। आता इथे व्यवस्थित अशी चपाती लाटून झालेली आहे। आता आपल्याला यावरती मस्त असं चटपटीत हिरवी चटणी आपल्याला यावरती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची। तर या हिरव्या चटणीची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन ती पाहू शकता। आता व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेऊयात। आता तुम्ही यावरती थोडंसं टोमॅटो केचप सुद्धा घालू शकता, पण मी फक्त इथे चटणीच इथे स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण जे बटाट्याचे तयार मिश्रण करून घेतले होते ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला यावरती सगळीकडे अशा प्रकारे पसरवून घ्यायचे। आता आपण वरून बारीक चिरलेला कांदा घालूयात, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचे। तर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चपाती फोल्ड करायची। तर पाहू शकता मी इथे तुम्हाला चपाती कशा प्रकारे फोल्ड करायची ते सुद्धा दाखवलेले। दोन्ही भाग मी एकाच दिशेने केलेले आहेत आणि राहिलेला भाग आपल्याला वरच्या दिशेने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। तर तयार पट्टीच्या दोन्ही बाजू आपल्याला अशा प्रकारे बंद करायच्या आहेत। थोडंसं दाबून किंवा लाटणं फिरवून यावरती घ्यायचं आहे। आता सुरीने त्याचे असे भाग आपल्याला इथे तयार करून घ्यायचे। तर इथे दाखवल्याप्रमाणे सर्व पीसेस मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। आता हे जे तयार पीसेस आहेत ते आपल्याला वेगवेगळे इथे करून घ्यायचे। दुसरीकडे मी तयार स्लरीमध्ये चमचाभर पांढरे तीळ इथे घालून मिक्स करून घेतलेले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तयार केलेले पीसेस स्लरीमध्ये घोळवून फ्राय करून घेऊयात। आता पॅनमध्ये बसतील तेवढे घालायचे, मध्यम आचेवरती आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे। तर हा नाश्ता तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय केलेले आहेत। मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता मस्त। तर सर्व पीसेस इथे फ्राय करून मी इथे घेणार आहे। तर हा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम खायला देऊ शकता। मधल्या वेळेत मुलांसाठी किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा। तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। सोबतच अशा आणखीन चटपटीत रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।